ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र भल्लाळ सभागृहामध्ये आयोजित केला होता। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के तसेच ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांची देखील येथे उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। तर नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी आवर्जून जाहीररित्या सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेने वितरित केलेल्या सदनिकांची एनओसी, संघाचे ओळखपत्र आणि मेडिक्लेम कार्डचे वितरण देखील करण्यात आलं। त्याचबरोबर 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारितोषिक तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आला। या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मावी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, सरचिटणीस निलेश पानमन, सहचिटणीस गणेश थोरात यांसह इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते। त्याचबरोबर यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले। तसेच भविष्यासाठी या ठिकाणी कानमंत्र देखील त्यांनी दिल्या। त्याचबरोबर उत्तम भविष्यासाठी या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी मुलांना आवश्यक असणारा असा मूलमंत्र देखील या ठिकाणी दिला। अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या सदस्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खासदार नरेश म्हस्के यांनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या। तसेच या संपूर्ण कार्यक्रमामागील मुख्य उद्देश ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला। सर्व मान्यवरांचे आभार। पुन्हा एकदा मी सर समोर सर ठाणे अंक उदयभान पांडे, जयश्री शेट्टी, मी नाव घेतो जरा पटपट आला, कारण पत्रकारांचे फोटो जे आम्ही कमी असतात त्यामुळे ऐकू सर अण्णा धन्यवाद। लागलं वाजिब आहे, अशा वेळेला त्या मुलाचा सत्कार होत असताना आपला फोटो थँक्यू आता यानंतर मी अनुपमा मुंडे यांचा अथर्व सर 12वी मध्ये उत्तीर्ण झाले। करूया सर समोर पद्मजा दिलीप शिंदे 12वी उत्तीर्ण झालेली आहे। त्यानंतर पुढे पूर्वा हेमलता जयकुमार आचार्य, मावी साहेब आणि हे सर्व मंडळी जे आहे करत आहोत। असं राहा साहेब। हो सर मी नाव सर इकडे सर समोर सर, कारण पत्रकारांचे फोटो जे आम्ही कमी असतात त्यामुळे धन्यवाद। लागलं वाजिब आहे, कारण आपण पुढे जात नाही, पण अशा वेळेला त्या मुलाचा सत्कार होत असताना आपला फोटो त्या ठिकाणी त्यांना देखील आता यानंतर मी 12वीच्या यानंतर कीर्ती लक्ष्मण अनुपमा मुंडे यांची चिरंजीव अथर्व हे देखील 12वी मध्ये उत्तीर्ण झाले। पद्मजा दिलीप शिंदे, क्या बात है दिलीप शिंदे।
साहेब इकडे सर इकडे बघा. 12वी उत्तीर्ण झालेली आहे. त्यानंतर पुढे शिंदे साहेब हात लावा ना. हेमलता जयकुमार आचार्य. हेमलता आणि हे सर्व मंडळी जी आहे ही 12वीला ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होत्या आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनओसीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे. त्याचं सुद्धा पत्राचं वाटप, त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं सुद्धा वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. पत्रकार संघाचे मी या ठिकाणी ठाणेश्वर दैनिक पत्रकारांचे खास करून अभिनंदन करेन. आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत ह्याच्यावरती असतात, फील्डवरती असतात. मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं म्हणून त्यांच्या घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली त्यांचा गुणगौरव केला पाहिजे, त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुणगौरव समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे काय उपक्रम केले, मुलांना एनओसी देणं, घरांची एनओसी देणं, पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आय कार्ड जे अनेक वर्ष रखडले होते ते हे सर्व वाटप करण्याचं काम आज निवडणुकीत खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे. हा आजचा कार्यक्रम होता.